मित्रांनो, एक गोष्ट पक्की डोक्यात ठेवा, या जगात तुमच्यासाठी लढणारं कोणीही नाही, ना मित्र, ना नातेवाईक, ना परिस्थिती. म्हणून आजपासून तयारी ठेवाच स्वतःसाठी स्वतः लढण्याची. कारण जिथे सर्वजण साथ सोडतात तिथूनच तुमची खरी सुरुवात होते. एक क्षण स्वतःशी प्रामाणिक व्हा. या जगात तुमच्यासोबत कोणीही नसणार आहे, कोणीही तुम्हाला वाचवणार नाही. तुमच्या जखमा, तुमचे स्वप्न आणि तुमचा संघर्ष हा फक्त तुमचा आहे. पण इथे एक मोठा प्रश्न जन्म घेतो, जर मी एकटाच आहे तर मी हे सगळं का करू, का लढू, का धावू? कारण जे इतिहास घडवतात ना, त्यांना सुरुवातीला एकटंच लढावं लागलेलं आहे. या जगाचा एक नियम आहे, लोक तुम्हाला सपोर्ट करतात तोपर्यंत, जोपर्यंत तुम्ही फेल होत नाहीत. फेल होताच तेच लोक तुम्हाला दोष देतात, मग ते घरचे असो किंवा बाहेरचे असो. या जगातला सर्वात वेगवान बदल म्हणजे लोकांची मतं. तुम्ही जिंकलात तर देव, हरलात तर दोषी. ही आहे वास्तवाची कठोर चव. म्हणून निर्णय स्वतःचे घ्या, मार्ग तुमचा, चुका तुमच्या. कारण चुकलात तर शिकाल, पडलात तर उठाल, पण तुम्ही दुसऱ्याच्या निर्णयाने चालाल तर फक्त तुम्ही हराल. मित्रांनो, एकटेपणा ही शिक्षा नाही, एकटेपणा हे शस्त्र आहे. पहिल्या पावलावर तुमच्या सोबत कोणीही येत नाही, कोणीही तुमचा हात धरत नाही, कोणीही तुमच्या स्वप्नावर विश्वास ठेवत नाही. पण तुम्ही जर स्वतःवर विश्वास ठेवलात तर हे जग तुमच्या स्वाक्षरीची वाट बघत उभा असेल. एकच प्रश्न स्वतःला विचारा, आजपर्यंत जे काही मिळालं नाही ते का मिळालं नाही? परिस्थिती नाही, वेळ नाही, पैसा नाही, सपोर्ट नाही, लोक नाही. खरं कारण हे काहीच नाही. खरं कारण हे आहे की अजून तुम्ही स्वतःला ओळखलेलंच नाही. कारण जग इतिहास घडवणाऱ्यांना परिस्थिती देत नाही, ते परिस्थितीला हरवतात. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्याकडे सर्वात मोठी ताकद कोणती आहे? ते तुमचा एकटेपणा आहे. हो, हेच ते जे तुम्हाला अजिंक्य बनवतं. कारण एकटा माणूस भीतीपासून मुक्त असतो, कारण तो दुसऱ्यासाठी नाही, तो फक्त स्वतःसाठी लढत असतो. आणि अशी लढाई जवळजवळ हारणं अशक्य असतं. तुमचं आयुष्य फक्त एक क्षण मागतं, जेव्हा तुम्ही ठरवता इथून पुढे माझं आयुष्य फक्त माझं आहे. आणि त्या क्षणाला तुम्हाला कोणीही थांबू शकत नाही, कोणीही. कारण त्या क्षणानंतर तुम्ही कोणाचं ऐकत नाही, तुम्ही कोणाची वाट बघत नाही, तुम्हाला कोणाची परवानगी लागत नाही. आणि तो क्षण म्हणजे तुमच्या पुनर्जन्माचा क्षण आहे. एकट्यानं सुरू केलं म्हणजे तुम्ही हार मानलात असं नाही, एकट्यानं सुरू केलं म्हणजे अजून तुमच्यात तो दम आहे. लोक तुमची स्तुती करणार नाहीत, लोक तुमच्या कष्टावर शंका घेतील, पण जेव्हा तुम्ही उभे राहाल तेव्हा तेच लोक म्हणतील, मी त्याला सुरुवातीपासून ओळखत होतो. लोक बदलत नाहीत, लोक तीच असतात, फक्त त्यांचा फायदा बदलतो. तुमचा प्रवास हा सोपा नाही. अनेक रात्री लांब असतील, भीती जवळ असेल आणि संशय तुम्हाला खायला येईल. आणि हो, कधी कधी तुम्हाला खरोखर वाटेल की खरंच मी एकटा आहे. हाच तो काळ असतो जिथं 90% लोक हार मानतात. पण इथे जर तुम्ही टिकलात तर लोक फक्त तुम्हालाच लक्षात ठेवतील. जेव्हा तुम्ही तुटता तेव्हा तुम्ही घडता, जेव्हा तुम्ही पडता तेव्हा तुमच्या आतून एक नवीन योद्धा जन्म घेतो. आणि जेव्हा तुम्ही उठताना तेव्हा संपूर्ण जग तुम्हाला बघायला थांबतं. इतिहास आठवा, इतिहास त्या लोकांचा नाही ज्यांना परिस्थिती चांगली मिळाली. इतिहास त्या लोकांनी लिहिला ज्यांनी परिस्थिती नसतानाही लढण्याचा निर्णय घेतला. तुमचं जीवन बदलण्यासाठी तुम्हाला कोणाचीच गरज लागत नाही, ना घरच्यांची, ना मित्राची, ना समाजाची. कारण तुम्ही जन्मता एकटे आणि मरताही एकटे. मग जगायला उभं राहताना तुम्ही कोणाची वाट बघताय? उठा, चला, लढा, पळा. कारण तुमच्यात ती शक्ती आहे. तुम्ही जे ठरवलं ते काहीही होऊ शकतं. आणि एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य कधीच तुम्हाला हरवण्यासाठी बनलेलं नाही, ते तुम्हाला घडवण्यासाठी बनलेलं आहे. तुम्ही एकटे आहात तीच चांगली गोष्ट आहे, कारण तुम्हाला थांबवणारं कोणी नाही. जेव्हा तुम्ही एकटे चालायला लागता ना, तेव्हा जग तुम्हाला ओळखायला लागतं. आणि जेव्हा तुम्ही स्वतःचं आयुष्य स्वतःच्या निर्णयाने जगायला लागता ना, तेव्हा इतिहास तुमच्या नावाने लिहिला जातो. तुम्ही एकटे नाहीत, विजय तुमच्या सोबत आहे. फक्त एक पाऊल पुढे टाका. मित्रांनो, या व्हिडिओने जर तुमच्या मनाला थोडंसंही हलवलं असेल ना, तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अशाच मित्रांना शेअर करा. कारण तुमचा एक शेअर कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतो. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथं फक्त मोटिवेशन दिलं जात नाही, तर इथं योग्य मार्गदर्शन दिलं जाते. चला तर मग भेटूयात पुढच्या एका जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.